नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक खाली पडलं. दोघे जण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. चिमणा म्हणाला, सकाळी बोलूया. चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत दोघे बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, पुन्हा नव्या काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे, तर बांधणं आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडी आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. मित्रांनो, आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरुवात झाली हे जरी माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आले तरी हसायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. वेळ निघून जातो. आपले घर, आई वडील, घरचे जेवण, मित्र यांच्यासारखे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली, दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती महत्वाचे होते हे लक्षात यायला सुरुवात होते. वेळ निघून जातो आणि त्या जागी येतो दुरावा. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावर त्याची किंमत करणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांकिता आहे. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची. माणसं येतात, माणसं जातात, पण काहीच माणसं मनात राहतात. बाकी सर्व जवळ असूनही दूर राहतात. अनेक विचार दर मिनिटाला येतात, पण काहीच विचार कृतीत राहतात. बाकी सर्व विचार फक्त विचार बनून राहतात. कुणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातो, तर कुणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपला फायदा घेऊ पाहतो. बंधने तर खूप असतात, पण त्यांना पाळणारे खूप कमी राहतात. मित्रांनो, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो अन पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत अन तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.